दरम्यान बीड प्रकरणावरून अंबादास दानवे हे आक्रमक झालेले आहेत। बीड प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव आहे असा थेट आरोपच दानवेंनी केलाय। आरोपींना शोधायला एवढा वेळ का लागतोय हा सवालही दानवेंनी उपस्थित केलाय। परवान्याशिवाय अनेकांना बंदूक दिली जाते असा आरोपही अंबादास दानवे यांनी केलेला आहे। अशा लोकांना राजकीय पाठिंबा मिळाला नसता तर मला वाटतं लोकांची अशी हिंमत होणार नाही। हे राज्य आताचं नवीन आलेलं राज्य सुद्धा अजून आपला कायद्याचं धाक या राज्यात दाखवू शकलं नाही। अजून अशा घटना होतात, परंतु मी सरपंचांना आवाहन करेल, घाबरण्याची गरज नाही। अशा कुठे घटना होत असेल तर निश्चित आम्हाला कळवा। निश्चित शिवसेना म्हणून या संदर्भात या सगळ्या सरपंचांना संरक्षण देण्याची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल। मी प्रत्यक्ष गावात जाऊन आलेलो आहे, सगळ्यांना भेटलेलो आहे। या घटनेचं खडाना खडा माहिती मला आहे। या घटनेच्या संदर्भात मी आवाज उठवलेला आहे। वाटतं आमचे सगळे शिवसेनेचे लोक, आणि तो प्रश्न काही पक्षाचा राहिलेला नाही, तो बीड जिल्ह्याचा प्रश्न झालेला आहे। त्याच्यामुळे त्याच्यात सर्व पक्ष नाही तर सर्व जनतेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पक्ष म्हणजे जनता असते अशातला काही भाग नाही। सर्व जनतेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन केलं, त्याच्यात शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, सगळे शिवसैनिक सहभागी होणार आहेत।